नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. भारतीय रेल्वेने वाहतुकीच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. मुंबईतील JNPT अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनलवरून वडोदरा विभागातील वर्नामा येथील कोनकोरच्या GCT टर्मिनलपर्यंत पहिली डबल स्टेक लाँग हॉल कंटेनर ट्रेन यशस्वीपणे रवाना करण्यात आली. या ट्रेनमधून तब्बल 360 TEUज कंटेनरची वाहतूक करण्यात आली. 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता JNPT येथून ही मालगाडी रवाना झाली. या ट्रेनने सुमारे 422 किलोमीटरचे अंतर पार केले. पहिल्या रॅकमध्ये 45+1 अशी लोड रचना होती. दोन्ही रेकमधून मिळून तब्बल 360 TEUज म्हणजेच कंटेनरची वाहतूक करण्यात आली. यामुळे एकाच ट्रेनमधून मोठ्या प्रमाणावर कंटेनरयुक्त माल वाहून नेण्याची भारतीय रेल्वेची क्षमता अधोरेखित झाली. या डबल स्टेक हॉल ट्रेनमुळे सर्वात मोठा फायदा होणार आहे तो टर्मिनलवरील गर्दी कमी करण्याचा. एकाच फेरीत जास्त कंटेनरची वाहतूक झाल्यामुळे बंदर आणि टर्मिनलवर कंटेनरचा साठा कमी होण्यास आणि मालाची जलद वाहतूक होण्यास मदत होणार आहे. तसेच समान प्रमाणातील माल वाहून नेण्यासाठी लागणाऱ्या रेल्वे इंजिन आणि कंटेनर प्लांट वेगेंची गरजही कमी होऊ शकते. याशिवाय एका ट्रेनमधून अधिक माल वाहून नेल्यामुळे रेल्वे मार्गाच्या क्षमतेचा अधिक चांगला फायदा होणार आहे. माल वाहतुकीचा ट्रान्झिट टाइम कमी करण्यासह वाहतूक खर्चातही बचत होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह चालवण्यात आली. त्यामुळे रस्ते मार्गावरील डिझेलवर चालणाऱ्या मोठ्या संख्येने ट्रकच्या तुलनेत इंधनाचा वापर, वाहतूक कोंडी आणि वाहनांतून होणारे उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. म्हणजेच जास्त माल, कमी ट्रेन हालचाली आणि अधिक पर्यावरणपूरक माल वाहतूक असा हा उपक्रमाचा उद्देश आहे. JNPT ते वडोदरा ही पहिली डबल स्टॅक लाँग हॉल कंटेनर ट्रेन म्हणजेच भारतीय रेल्वेच्या वाहतुकीच्या क्षमतेची झालेली महत्त्वाची वाढ मानली जात आहे. 360 TEUज कंटेनरची एकाच फेरीत झालेली वाहतूक, वेळेची बचत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा प्रयत्न यामुळे भारतीय रेल्वेच्या ग्रीन आणि कार्यक्षम फ्रेट कॉरिडॉरच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.